आज बिग बॉसच्या घरामध्ये दीपाली सय्यदला समजणार आहे की त्यांची सासूबाई म्हणजेच बॉबी सय्यदची आई या एक्सपायर झाल्या होत्या 22 फेब्रुवारीला, आणि हे दीपाली सय्यद पासून लपवून ठेवलं होतं. हे ऐकून दीपाली सय्यदला खूप मोठा शॉक बसणार आहे, कारण 1 महिन्यापूर्वी तिची सासूबाई एक्सपायर झालेली आणि तिला माहिती नाहीये, आणि त्या दोघींचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं असं एका इंटरव्ह्यू मध्ये बॉबी सय्यदने किंवा बॉबी खानने सांगितलेलं आहे. आणि त्या सासूबाई शेवटच्या क्षणी दीपालीचंच नाव घेत होत्या, हे पण बॉबी खान आज बिग बॉसच्या घरामध्ये सांगणार आहे. सो ही एक खूप इमोशनल घटना आहे, ही जी दीपालीला समजणार आहे. बट माझा एक प्रश्न आहे सर्वांनाच, म्हणजे बिग बॉस पाहणारे, बिग बॉस मध्ये जाणारे, बिग बॉसचे मेकर्स, जर असं कोणी घरात एक्सपायर होत असेल, तुम्ही इन्फॉर्म करत नाही किंवा त्याला बाहेर का बोलवत नाही, किंवा तुमचं असं काही कॉन्ट्रॅक्ट साईन झालेलं असतं का की जोपर्यंत आम्ही घराबाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, कुणी एक्सपायर होत्या काही होत्या आम्ही पाठवणार नाही, किंवा एक्सपायर झालं तुम्ही इन्फॉर्म सुद्धा करत नाहीये का, तर गेम खराब होईल. म्हणजे दीपाली सय्यद सोबत झाले. राखी सावंतची आई, जेव्हा तुम्ही तिला 3ऱ्या का 4थ्या सीझनला बोलवलं होतं तेव्हा तिची आई एक्सपायर झाली हे तिला बाहेर आल्यानंतर समजलंय. ह्या सगळ्या गोष्टी अशा का होतात? माझा एक प्रश्न आहे. कदाचित मी चुकीचा असू शकतो, बट माझा एक साधा प्रश्न आहे की जर कोणाचं एक्सपायर होतंय तुम्ही इन्फॉर्म करा किंवा त्याला घराबाहेर बोलवा. काय विधी वगैरे असतात, ती एक शेवटची इच्छा असते यार, की त्या व्यक्तीला शेवटचं पाहावं, शेवटचा त्या व्यक्तीचा विधी करावा, असं सगळं. सो या प्रश्नाचं मला उत्तर जर भेटलंच तर खूप बरं होईल. सो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.